हॅलो, बोलो. हो, कालचंही राहिलंय ना, आजचंही पण आहे उमापूरचं. चालतंय चालतंय. हो हो, लगेच टाकतो. हो. हो दादा, या ना. काय पाहिजे, बाईट घ्यायची? बाईट घ्यायची ना? हा, माईक आहे ना. चल. काय करणार? काय करायचे म्हटले? आणि हा जो कार्यक्रम आहे जनतेपर्यंत दाखवायचा आपला महाराष्ट्रामध्ये एवढा छान कार्यक्रम चालू आहे आणि काय माहिती आहे शेतकरी समाजाला हेच आपल्याला सांगायचं, दुसरं काही दुसरं आपलं. आणि माईक ठेवलं, जे लेक्चर होते ते लेक्चर दिसतील आपल्याला सगळ्या लोकांना. काही बोलू का? हो, बोला बोला. चालू आहे, माईक चालू आहे. माईक चालू आहे, लाईव्ह चालू आहे, सगळं चालू आहे. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत समाधान शिबिर हे गेवराई तालुक्यातील आज उमापूर येथे घेण्यात आलेले आहे. सदर शिबिराच्या अनुषंगाने शासनाच्या विविध योजना या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उमापूर व पंचक्रोशीतील नागरिकांना बोलवण्यात आले होते. सदर शिबिराच्या वेळेस तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी पदाधिकारी या शिबिरासाठी उपस्थित होते. या शिबिरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याबरोबरच शासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध योजना त्याबरोबरच विविध लाभाच्या योजनांची माहिती सर्व जनतेला देण्यात आलेली आहे. त्याबरोबरच विविध प्रकारचे सर्टिफिकेट जे विद्यार्थ्यांना उपयोगी आहेत असे सर्व सर्टिफिकेटचं वाटप करण्यात आलेलं आहे. शासनाच्या ज्या काही जनतेच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेचं समाधान किंवा शंकाचं निरसन करण्यात आलेलं आहे. सदर शिबिराच्या अनुषंगाने शासनाच्या विविध योजना आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. जय हिंद. दुसरा कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. दुसरं कोणाला बोलायचं असेल कार्यक्रमाला बोलू शकता. म्हणलं यांना मार्गदर्शन तुम्हाला करायचं बोलू शकता. नाही ते बियाणं वाटप करायचं ते करतो आम्ही. सर बोला ना, काय म्हटलं? एक मका बियाण्याचे लाभार्थी आहेत तो संवर्धन विभागामार्फत, तर त्या लाभार्थ्यांना चालेल पूर्ण म्हणजे आवाज येतोय, रेकॉर्डिंग सगळं चालू. आज या कार्यक्रमाअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत 100% अनुदानात तत्वावर मका बियाणे वाटप करण्यात येणार आहेत. ते प्रायोगिक तत्वावर आपण दीपक हनुमंत वडगणे यांना मका बियाण्याचं वाटप करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि मान्यवरांच्या हस्ते आपण बियाणे घ्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद सर. विचारा ना, मी घेतो तुमची बाईट घेतो.
ते माईक आहे तिथं, तुम्ही बोला ना. हे सगळं कव्हर होतंय, ते सगळं माईक लावले आम्ही. माईक परत एकदा बैठ घेतो तुम्ही त्यावेळेस काय झालं नंतर इथंच बघ उमापूरमध्ये ती उमापूर शेतकऱ्याच्या परिणामाचा शेतकऱ्यातर्फे आणि उमापूर ग्रामपंचायत तर्फे सहर्ष स्वागत देत आहे. साहेब आपण आलात, आपलं स्वागत आहे. उशिरा तुम्हाला कार्यक्रम संपल्यानंतर आला त्याच्याबद्दल मी उमापूरच्या शेतकऱ्यांना स्वागत मनोगत व्यक्त करतो. साहेब आपण फार चर्चा होता कळण्याच्या वाडी ते उमापूर रस्ता आहे. कळण्याच्या वाडी ते उमापूर रस्ता आहे. कळण्याच्या वाडीपासून मालेगावपर्यंत चालू आहे. 155 नंबरला धनदानी शेतकरी आहे. माझा भाऊ कॅन्सरचे पेशंट आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे घेऊन होतो. साहेब तुम्ही मध्ये क्राईमवर नकाशा आहे, 16 नंबरमध्ये नकाशा, 8 नंबरमध्ये नकाशा. माझ्या वडिलोपार्जित पिढ्याने 5 पिढ्याचा रस्ता आहे. साहेब तुम्हाला नम्रपणे विनंती करतो मी, साहेब माझा शिव रस्ता उरळे गाव आणि घोळे शिव रस्ता फक्त 5 फुटाचा रामप्रसाद आश्रमी आहे शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे. माझ्यासारखे असंख्य शेतकरी साहेब, माझा लहान भाऊ आहे कॅन्सरचं पेशंट आहे. मी तुम्हाला अनेक वेळा कलेक्टर साहेबांना भेटलो, बावनकुळे साहेबांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो. काल धनंजय मुंडे साहेबांकडे माझी कैफियत मांडली आहे. महसूल प्रशासन साहेब, महसूल प्रशासनाचं खरोखर अभिनंदन करतो मी, अभिनंदन करतो साहेब महसूल प्रशासनाचं. एखादा धंदाडी शेतकरी असेल, राजकीय प्रशासन जबाबदार असेल, आमच्या मंडळाला राजेश राठोड साहेब अभिनंदन करा या अधिकाऱ्याचं. एवढ्या तालुक्यात माझ्याकडे राजकीय झाले, माझ्याकडे राजकीय पुढाऱ्याचं मान नाही म्हणून माझा निकाल दिला. साहेब 32 वर्षाचा पत्रकार आहे. कोणाच्या उकांड्या उघडायचं काम मी कधी करत नाही. आयुष्यात माझा लहान भाऊ आहे, असे माझ्या लहान भावासारखे उमापूरमध्ये शेतकरी परिसरात किती शेतीचे प्रश्न आहे, किती रस्त्याचे प्रश्न आहे. तहसीलदार साहेबांचं मन मिळवून सुद्धा अख्ख्या गावाचा भूमी अभिलेख करण्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात मी महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख कार्यालयात असताना तहसीलदार विनंती केल्यावर तहसीलदारचं डिमांड झालं, साहेब मी कर्तव्याची मी माझ्यासमोर बोलत नाही. तलाट्याने काय डिमांड केलं, मंडळाधिकाऱ्यांनी काय डिमांड केलं बोलत नाही. मला पाठवण नाही, भावनेच्या भरात मी काही बोलत असेल साहेब माफी मागतो मी. माझा भाऊ बजाज हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचा पेशंट आहे, अनिल गुजराव आहे. 1 हेक्टर 80 जमीन आहे साहेब. 20 वकील करून शिकलो, जाऊया 20 याच्यात एकुलता एक मुलगा आवडतं केलं. या कट्टे साहेबाला पाहत नाही कुठला हो साहेब, कट्टे साहेबाला पाहत नाही कुठला. काय निकाल बदलला, कोणाकोणाचे फोन आले, कोणाचे फोन आले नाव घेऊन सांगू का, कोण प्रश्न ह्या तालुक्यात. अरे काय रे, काय अभिनंदन, काय करा महसूल. अरे बावनकुळ्याचा ढाका कोरडा पडलाय साहेब. माझं प्रकरण सीएम पर्यंत गेले, सीएम पर्यंत. मी एक जागृत कर्तव्य दक्ष पत्रकार आहे. ज्या ज्या वेळेस पोलीस प्रशासनावर, ज्या ज्या वेळेस महसूल प्रशासनावर साहेब इथं मुरुमाचा काळा बाजार आहे, मुरुमाचा हायवे चालले. तुमच्या मंडळ अधिकारी मिळेल होता, भावनेच्या भरात फोन लावलं. मंडळ अधिकारी मॅडम मला आलं तुला पण निकाल का म्हणजे बोला. अरे काय बाई बोललो, माझ्या घराच्या पुढे माझं लहान लेकरू हायवे चिरून जायचे बाई. अरे मशानभूमीचा म्हणून निघलाय साहेब. 1 नंबर 1010 नंबर आहे, 1014 नंबर आहे. जाऊन बघा तुम्ही
साहेब महसूल प्रशासनात उमापूर इतकं प्रांजळपणाचे बऱ्याचशा वेळा तुम्हाला विनंती केली 1010 गट नंबर 1014 गट नंबर वर्ग 2 ची जमीन आहे लाखो करोडच्या पेढी धनाढ्य घेतलं पश्चिम महाराष्ट्राच्या लोक घोटाळ्याच्या लोक काय चाललंय महसूल प्रशासनाचं तलाट्याला फोन लावला तर बंद म्हणतोय कधीतरी फोन लावला तर म्हणतोय कुटुंबातला माणूस मेलाय अरे आमचा कुटुंबातला माणूस माझा भाऊ मारायला लागला तरी तुम्हाला महसूल प्रशासनात जाग यायला किती घेतले हो साहेब हे सुद्धा बोललोय प्रशासनाचे मी पत्रकारे भावनेच्या मारा जात नाही माझ्याकडे सर्व काही आहे पुरावे आहेत माझ्याकडे कितीची डील झाली काय डील झाली त्याची डील झाली कुठे गेलंय काय केलंय साहेब